आणि टेंबोली गावचे क्रिकेट जाणकार खूप आहेत. कमिंग सून मुरबाड तालुक्यातली अणबांछान आदर्श चषक ला सुद्धा सुरुवात होणार आहे 6 तारखेपासून. ज्या टीमला एंट्री टाकायची असेल तर निश्चित त्यांनी संपर्क साधायचा आहे. निश्चित आमचे मोठे बंधू म्हणजे राजेंद्र पाटील सरांचे मोठे बंधू आणि आमचे प्रथमेश दादा यांचे पिताश्री तानाजी पाटील दादांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. दादा बाबा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तसेच अमित पाटील साहेब हे सुद्धा पाहतोय आपण व्यासपीठावर आहेत. अमित दादा आपलं पण स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आजच्या दिवसातला ज्ञानेश्वर मला वाटते की या पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आहे. हे बघा इथं आमचे दोन्ही पंच आणि दोन्ही या टीमच्या संगणकाला सूचना आहे की आपण आता मात्र टायमिंग इथं आमचे स्कोरर ज्ञानेश्वर लावण्यात येत आहे. 3 षटकासाठी तुम्हाला 15 मिनिटाची वेळ असेल. 16 मिनिटं जर घेतले तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक राहील. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पाहतोय आपण स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 हा देखना शो आणि उल्लेख आम्ही हेच केला होती. 2009 पासून सुरुवात झाली या स्पर्धेला आणि आतापर्यंत वेगवेगळे चॅम्पियन पाहायला मिळाले. फक्त 3 वर्ष जर कालावधी सोडला पण कोरोनाच्या माध्यमातून ती तेव्हा स्पर्धा झाली नाही आहे. पण 2025चा कोण बनेल विजेता. गेल्या वर्षीचा जर विचार केला आपण जनुमान पोगाव टीमचं उच्च कोटीचं प्रदर्शन आणि या चषकावर नाव कोरलं होतं. त्याच्या पहिले मात्र जर विचार केला आपण 2019मध्ये 20मध्ये आराध्य स्पोर्ट टेंबिवली टीमचं वर्चस्व होतं. त्यानंतर पोगाव. चला आपण वेळेचे भान ठेवायचे. सातत्याने हे विनंती करतो की यांना आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. सोपं नसते नाईट टुर्नामेंट ठेवणं. ते करून दाखवलंय पाटील परिवार यांच्या माध्यमातून. अनिकेत आमचे सहकारी समालोचक निखिल वागले सध्या थेट ब्राझील इथं आहेत आणि खूप एक चांगले समालोचक सातत्याने मिस होताना पाहतोय आपण. थेट प्रेक्षेपण निखिल यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. सामन्यात सुरुवात होताना पहिला चेंडू राईटामधला विकेट सज्ज होतोय. ओहो पहिला चेंडू अतिशय अप्रतिम होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. निघून गेलाय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. थेट ब्राझील इथं मात्र थेट प्रेक्षेपण च्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना खूप चांगले समालोचक, एक चांगलं व्यक्तिमत्व, मॅन फॉर वाडा विभागातला एक बुलंद आवाज म्हणून ज्याचा उल्लेख होतो माझ्या समेत कोणगावला की 2 ते 3 टुर्नामेंट कव्हरेज केल्या होत्या. वेलकम निखिल. इम्प्रोव्हाइज फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परत बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये, धाव नाहीये. आता मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज हर्षदच्या माध्यमातून. अतिशय अप्रतिम सुरुवात हर्षद करतोय. व्हॉइस ऑफ भिवंडी लाखविली गावचा बुलंद आवाज हर्ष पाटील. आपण कुठे जरी असाल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आपल्याला. सजीवते गोलंदाज चांगली बॉलिंग हर्षदच्या माध्यमातून पाहतोय. समोर बॅटर इथं मात्र राहुल पाटील. चांगला चेंडू पाहतो. वाईड यॉर्कर चेंडू होता अप्रतिम. वा भाई वा, सुपर षटक हाताळताना पाहतोय. लागोपाठ 3 निर्धाव चेंडू आणि 4 षटकामध्ये ज्ञानेश्वर विजयकला 3 चेंडू निर्धाव टाकणं म्हणजे त्याच्या विकेटपेक्षा किंमत त्या चेंडूला प्राप्त होते. 2020 मध्ये जर विचार केला आपण तर निश्चित या चषकामध्ये मालिकेवरचा पुरस्कार पटकावणारा हा बॅटर इथं मात्र या सामन्यामध्ये निश्चित खराब बॅटिंगचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहतोय. गोलंदाज हर्षद याला भेटलेली सिरीज सफल झालाय. यावेळेस मात्र पाहतोय की बॅकवर्ड स्कोर लेग कडे गॅप शोधून काढलाय. चेंडू मात्र जाईल सीमा पार. हा चौकार. सगळा फटका पहिला पण गॅप शोधून काढलं होतं. फाईन लेग आणि स्टोअर्ड लेग मधून लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे चौकाराने मात्र आता राहुल व्यक्तिगत आपला
चौथ्या चेंडूवर खातं उघडतोय चौकाराने. गोलंदाज सज्ज होताना हर्षद परत एकदा पाहतोय आपण VIP डाईट अँड या ठोकाकडनं मारा करतोय. ओ वाह, सुपर कट, स्कोर ऑफ द विकेट. कटचा फटका बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आलाय हा दणदणी चौकार. अतिशय क्लास फटका. पहिल्या पण बॅकफुटला जाऊन स्कोर ऑफ द विकेट कटचा फटका होता, सीमा पार. 2 चेंडूवर 2 लागोपाठ चौकार. आता मात्र एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पहिले 3 निर्धाव चेंडू घेतल्यानंतर राहुल पाटील आक्रमकता दाखवतोय आणि 2 खणखणीत चौकारांनी मात्र खातं उघडल्या गेलं. चौकारांनी आता मात्र अजून एक चौकार, 8 धावसंख्या पाहतोय बिनबाद. याच पाहता परत एकदा चांगला ड्राईव्ह पाहतोय आपण. खाली क्षेत्र, आउटफील्ड खूप चांगली आहे. चेंडू जाईल जाईल जाईल, सीमा पार आलाय. अजून एक हा तिसऱ्या चेंडू सलग तिसरा चौकार. पहिल्या षटकासाठी जर अवरेज पाहिला पण चांगला अवरेज आहे. निश्चित 4 मिनिटाचा वापर केला आहे या षटकामध्ये आणि निश्चित चांगली अवरेज म्हणता येईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या पाहतोय आपण 12. पहिले 3 चेंडू निर्धाव, त्यानंतर सलग 3 चौकार. एक चांगले बॅटिंगचं प्रदर्शन राहुल पाटीलच्या माध्यमातून पाहतोय आपण. पहिल्या चौकार लॉंग लेग मधून, त्यानंतर मात्र स्कोर ऑफ की विकेट कटचा फटका. त्यानंतर मात्र ड्राईव्ह पाहायला मिळाला कव्हर बाउंड्रीकडे. हितेश हितेश चौधरी येतोय. व्यक्तिगत स्वतःच पहिल्या आणि टीमच्या माध्यमातून जर विचार केला आपण, इथं मात्र निश्चित दुसरे षटक हाताळण्यासाठी. हितेश समोर खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आपण सुजित पाटील. राईट द विकेट. यावेळेस पात्रा फटका चांगला आहे, उडवलंय चेंडूला, लॉंगॉनच्या वरतून आलाय हा षटकार. प्रथम यांच्याकडून क्रिकेट रसिकाला सुवर्ण संधी आहे की ज्या क्रिकेट रसिकाने झेल टिपला असेल 200 रुपये आपण घेऊन जायचे. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पात्र अजून एक चांगला प्रहार पाहतोय. प्लेसमेंट ठीक नाहीये, डीप कव्हरकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट होईल या एका धावेनी. पाहतोय आपण धावसंख्या पुढे सरकते, ती मात्र 19. निश्चित पाहतोय आपण ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ मॅच सन्मान चिन्ह हे आम्हाला स्पॉन्सर केले, कुमारी अवनी कपिल पाटील आणि कुमार अर्णव कपिल पाटील. हे व्यासपीठावर पाहतोय आपण अवनी आणि अरवण यांना, ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आणि मॅन ऑफ मॅचची ट्रॉफी स्पॉन्सरशिप केलेली आहे. आणि पाहतोय की आपण खेळ टिपला त्याबद्दल निश्चित आमचे तानाजी बाबा यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. प्रथमेश दादांनी लावलेले 200 रुपयाचं वाण्याचा पाडा राहुल जाधव यांनी झेल टिपला होता. हे रोख रक्कम स्वीकारताना पाहतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान धावा इथं मात्र कंप्लीट झाल्या 2. या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते, ती पाहतोय आपण 22. अवनी कपिल पाटील तसेच अर्णव कपिल पाटील ही जोडी पाहतोय आपण. संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आणि मॅडमसाठी ज्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे असे आमचे वेलकम रोशन दादा, ज्याच्या हातोटीने वाट पाहत होतो अशी रोशन यांचं व्यासपीठावर आगमन. फुलटॉस, लोअर फुलटॉस होता इथं मात्र पाहतोय आपण संधीचं सोनं करता आलं नाही. नॉर्टेकचा बॅटर बोलतोय की हा चेंडू लॉंग लेग कडे जायचा होता खऱ्या अर्थाने, पण अपबीट झालंय. कधी कधी परिवर्तन करताना पाहतो. या षटकामध्ये मात्र पहिल्या चेंडूवर षटकार, त्यांचा मात्र काय कमबॅक केलंय, अतिशय अप्रतिम.
यानंतर जो सामना होईल पाहतोय आपण दुसऱ्या फेरीतला पहिला सामना जनुमान खोनी विपक्ष हंशिका स्पोर्ट पिंपळगर. चांगला चेंडू परत एकदा सफल झाला होता. ऑनसाईडकडे धमाका करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. अप्रतिम षटकाची समाप्ती पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्ती, धावसंख्या 22. पाहतोय आपण दोन्ही षटक जर विचार केला ॲव्हरेज खूप चांगला आहे. 7.5 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट झाले आणि अजून जर विचार केला 7.5 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे. कारण की अजून 5 सामने कव्हरेज करत त्यासाठी आपलं सहकार्य खूप मोलाचं आहे. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण स्वयं मडवी येतोय व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि टीमच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी. शिवसेनेच्या महिला आघाडी उपतालुका संघटिका प्रवीण खान मॅडम पडगा यांनी या स्पर्धेला खास आमचे राजेंद्र पाटील सरांना शुभेच्छा दिलेल्या आणि हेच उल्लेख करतो की सोपं नाही आहे डेनेट स्पर्धा ठेवणं, पूर्ण कार्यक्रम करणं आणि परिपक्व अभ्यास जाणीवपूर्वक आहे पाटील सरांना. त्याचा परिणाम पाहतोय की आपण स्वप्न होतं नाईट, अख्खी नाईट पाहतोय आपण. स्वयं मडवी सज्ज होताना पाहतोय आपण. व्हीआयपी डाय अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी समोर खेळण्यासाठी बॅटर राहुल पाटील. खराब चेंडू आणि योग्य समाचार, नो बॉलचा इशारा. दूर 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 असा हा चेंडूला भिरकावलाय षटकार. व्हाईस ऑफ भिवंडी लाकिवलीचा गोलंदाबाद हर्ष पाटील. आपण कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचे, यायचे. खराब चेंडू आणि आता मात्र बिमर आणि फ्री हिट. बॅटर राहुलला एक मेजवानी होती, दोन्ही हाताने स्वीकारली आणि एक सुपर शॉट. चांगला चेंडू होता, टर्न केले पाहतोय स्कूल लेग म्हणजे ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हलिंग होताना एकदा पूर्ण थोडासा पाहतोय आपण. चांगला थ्रो आणि एक सिंगल. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरते ती 30. पिंपळगर विपक्ष खोणी. चला दोन्ही टीमचे संगणक टेंबोली गावचे काळूराव मडवी दादांचं आगमन झाले. दादा आपण या व्यासपीठावर यावेळेस पाहता परत एकदा खराब चेंडू आणि योग्य उत्तर आणि आलाय हा षटकार. गोलंदाजी पाहतोय आपण या षटकामध्ये जर विचार केला आपण पहिला चेंडू बिमार होता त्यावर षटकार, त्यानंतर मात्र एक सिंगल, अजून एक षटकार. हे मागला षटक हाताळताना पाहतोय. आतापर्यंत विचार केला आपण फक्त आणि फक्त 2 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या त्या तब्बल 14. म्हणजे धावाचा आलेख हा षटक उंच घेऊन जाणार आहे. गोलंदाज सज्ज होताना प्रत्येकदा समोर बॅटर पुढे येऊन हा फटका पाहतोय आपण. टायमिंग परफेक्ट नव्हती, शक्ती नव्हती फटक्यामध्ये. मिड ऑनला चेंडू जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक हर्षद येईपर्यंत संधी होती सहज एक सिंगल, इथं मात्र कंप्लीट होताना धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरते ती 37. मागडे षटक हाताळताना इथे मात्र संयम मडवी पाहतोय आपण. राईटामध्ये विकेटचा मारा करतोय यावेळेस खेळण्यासाठी बॅटर राहुल. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, परफेक्ट टायमिंग करता आल्याने बॅक टू द बॉल स्वतःच आपल्या फॉर्तमध्ये फील करतोय. कुठली धाव नाही आहे, चांगली चेंडूची हाताळणी इथं मात्र पाहायला मिळते.
स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 ची पहिली नाईट पाहतोय आपण. येणाऱ्या 3 दिवसामध्ये या विभागातली सर्वात मोठी टुर्नामेंट आन बान शान. यावेळेस पाहता परत एकदा अकोटप्याचा चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्कोरलेक बाउंड्री लाईन कडे चेंडू जाईल. सीमा पार आला हा चौकार. किती झाले? 41-41. तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. एक मागडा षटक हाताळताना गोलंदाज. पलटी फटका कॅप शोधून काढण्यामध्ये अपयश. पॉईंटकडे क्षेत्ररक्षक उभा होता. त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट करतोय शेवटच्या चेंडूवर. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 42. आतापर्यंत जर विचार केला आपण 3 षटक टाकण्यासाठी 13 मिनिट 20 सेकंद घेतलेले आहेत आणि 62 पॉईंट, म्हणजे ॲव्हरेज खूप चांगलं आहे. व्हॉइस ऑफ लाकिवली चे आमचे मित्र हर्ष पाटील. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आर के बिल्डर टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल 2 चांगल्या टीममध्ये. एकीकडे सन ऑफ भिवंडी सूरज जोशी नावाचा खेळाडू पाहतोय आपण, तर दुसरीकडे खोनी टीमचा दक्षत द लाजवाब गिरीश तांबडे येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. क्षेत्ररक्षणची विरत्न पाहूया आपण कशा प्रकारे लावल्या गेलं. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक, थर्डमॅन मिड ऑफला. चांगला चेंडू होता. बॅटची आतल्या कडला चेंडू लागून मात्र विकेट किपरकडे जातोय. चांगलं विकेट किपिंग पाहायला मिळाली. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज गिरीश. ऑनसाईडकडे क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. स्कोर लेग मिड विकेट, वाईडिस मिड विकेट आणि लॉंग ऑनवर स्वतः हर्षद याला पाहतोय. सज्ज होताना गोलंदाज. याच पाहता फोर्सिंग फटका. वा भाई वा, अप्रतिम, लाजवाब. लॉंग ऑफच्या वरतून आला हा षटकार. धावसंख्या 48. जबरदस्त प्रहार पाहायला मिळालं. अजून एक हा पुलचा फटका. खाली क्षेत्र आहे. वाईडिस लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार हा चौकार. हाडमराचे षटक आहे शेवटचं. 10 का दम दाखवताना पाहतोय. धावसंख्या 52. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. धीम्या गतीचा चेंडू होता. चांगली वापसी करताना गोलंदाज पाहतोय आपण गिरीश. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पहिल्या फेरीतला आजच्या नाईटचा हा शेवटचा सामना आहे. यानंतर दुसऱ्या फेरीकडे आपण वळणार आहोत. खुनी विपक्ष पिंपळघर. परत एकदा फोर्सिंग फटका. हा पण चेंडू जाईल का पाहायचंय. चेंडू खाली जीतू. मौका भी दिया और चौका भी दिया.
आपण 66 धावाचं एक 62 धावा आणि 63 धावाचं आव्हान उभं केलंय मालुड या टीम समोर. आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना दोन चांगल्या टीम मध्ये पाहतोय आपण. चला दोन्ही टीमचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यापूर्वी मात्र आपण स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत. व्यासपीठावर आदरणीय कैलास गोराटकर साहेबांचा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. पाहतोय आपण शाल, सन्मान चिन्ह आणि रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक म्हटलं जाते, हे स्वीकारताना दादा पाहतोय आपण. त्यानंतर नो डाऊट कारण की क्रिकेटवर भरपूर प्रेम आहेत असे संजय नांदुरकर साहेबांचा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आणि आमचे राजेंद्र पाटील सर यांचे निकटवर्तीय सुद्धा आहेत, खास मित्र आहेत. आणि जेव्हा आम्ही मोरबाडमधून एकाच गाडीमध्ये आलो ना, तेव्हा दादाचं म्हणणं होतं की कॉमेंट्री कशी पाहिजेत, फालतूच नाही, फक्त क्रिकेटवर फोकस करणं हे टेंबोलीकरांचं खास वैशिष्ट्य आहे. दोन्ही टीमचे संगणक पाहता आपण टॉस बॉक्समध्ये आहेत. आपण टॉसकडे वळणार आहोत. टॉस करण्यासाठी मी कैलास मडवी साहेब आणि तसेच संजय नांदुरकर साहेब या पाहुण्यांना विनंती करेन की आपण या लगेच. हंशिका स्पोर्ट पिंपळगर विपक्ष पाहतोय आपण जनमान खोणी. एक ग्रेट सामना पाहायला मिळेल. आमचे दोन्ही मान्यवर पाहतोय आपण. कोण मागणार? यस, 4 षटकाचा सामना आहे. छापा अशी मागणी आहे. आलाय छापा. पाहुण्यांना विनंती असेल की आपण निश्चित व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण झालेला आहे. हंशिका स्पोर्ट पिंपळगड टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेलेला आहे. सर्वप्रथम पाहतोय की पारोळ टू भिवंडी विभागातील सर्वात मोठी टुर्नामेंट आहे. राजेंद्र पाटील सरांचं स्वप्न होतं की नाईट स्पर्धा आहेत आणि इथं खेळायला कसं वाटलं? खेळायला ते चांगलं वाटलं. ग्राउंड पण खूप छान आहे आणि डे नाईट फॉर्मॅट असल्यामुळे खेळायला मजा येते. आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे जे लोक संघ आहेत त्यांच्यासाठी कमी एंट्री फी पण आहे, त्यामुळे खेळायला मजा येईल डे नाईट टुर्नामेंट. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 2009 पासून मी भिवंडीमध्ये जॉईन झालो तेव्हापासून एक जमाना होता समीर स्पोर्ट पिंपळगड नावाचा डंका होता आणि काही शेक जर विचार केला आपण आता थोडासा बॅकफुटला आहे, पण या स्पर्धेत पुन्हा ताकदी उतरलेला आहे. नाणेफेक जिंकलेले काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. काय कारण आहे की नाणेफेक जिंकून दुसऱ्या सामन्यामध्ये आपण क्षेत्ररक्षण करणार? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की डे नाईटचा सामने आहेत त्याच्यामुळे चेसिंग करू. जो पहिला संघ खेळ होता तोच काय मिळेल की या दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये एखादा काही परिवर्तन पाहायला मिळेल? नाही, तोच पूर्ण संघ खेळेल. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत जनमान कोणी टीमचे संगणक आहेत. निश्चित नाणेफेक गमावलेल्या प्रथम बॅटिंग करायची आहे. समोर जर विचार केला आपण एक चांगला संघ आहे समीर स्पोर्ट पिंपळगर, सन ऑफ भिवंडी, सूरज सारखा एक देखणा ऑलराऊंडर आहे. 4 षटकामध्ये निश्चित कितपत जाण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आम्ही जास्तीत जास्त स्कोर उभा करण्याचा प्रयत्न करू आणि 4 षटकांचा सामना आहे तर आता बॅटिंग आली वाट्याला तर नक्कीच सगळ्या प्लेअरकडून चांगली अपेक्षा आहे मला. खूप खूप धन्यवाद दोन्ही टीमला. तर टॉस बॉक्समध्ये सूचना अशी की नाणेफेकीचा कॉल जर पहिला पण निश्चित हंशिका स्पोर्ट पिंपळगडच्या बाजूने गेले आणि सांगितले कोणी टीमला की तुम्ही या आमच्या विरुद्ध प्रथम बॅटिंग करा. जाऊ आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिल्या चेंडूवर पाहतोय की आपण हा फटका मिड ऑनला अतिशय वेगात एक सिंगल चोरटी ते मात्र कंप्लीट करताना जीव धोक्यात घेऊन धावला होता आणि अशामध्ये एक सिंगल कंप्लीट खाता उघडतोय बॅटर. पाहतोय आपण
हितेश टीमचं खातं उघडल्या गेलं. मोठं टार्गेट आहे पाहतोय आपण 63 63 धावचं आव्हान आहे. 4 षटकामध्ये तुम्हाला 15पेक्षा जास्त सरासरी धावा इथं मात्र कंप्लीट करावी लागेल. जवळपास जर विचार केला आपण 16 धावाची सरासरी तुम्हाला गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. चांगला चेंडू खांद्याचा वापर केला होता. आपटी दिली चेंडूला पाहतोय आपण. हुक करण्याचा प्रयत्न हर्षद यांचा पाहतोय आपण. चांगला बाउन्सरची हाताळणी पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होते परत एकदा. व्हीआयपी डायज अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी राहुल पाटील ज्यांनी अतिशय चांगली बॅटिंग केली. पाटलांग करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू आता मात्र संघर्ष करण्यासाठी मजबूर केलंय बॉलर राहुल यांनी. हर्षद चांगला बॅटर आहे पण इथं मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. कागद पे नाम बडा आहे पण मैदानाच्या आतमध्ये तुमची भूमिका काय आहे. प्रत्येक सामना वेगळा असतो त्या प्रकारे तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचं आहे. सुपर शॉट पंच केलाय कव्हरकडे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. टिपिकल पॉवर प्लेचा फटका चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा चौकार. अतिशय क्लास फटका पाहिला पण बॅकफुटला जाऊन पंच केला होता कव्हरकडे आणि या चौकाने मात्र पाहतोय की आता मात्र खातं उघडलं गेलं हर्षद यांचं. टीमची धावसंख्या 5. परत एकदा वा भाई वा त्याच फटकाची पुनरावृत्ती पाहतोय. हायलाईट आपण चेंडू परत एकदा सीमा पार आलाय हा चौकार. शुभरात्री आल्या सर्व पाहुण्यांचं प्रेक्षकांचं व सर्व खेळाडू वर्गाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत ही स्पर्धा अर्थातच स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025चा महासंग्राम वर्ष 17व पर्व 17व डे नाईट फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदाच या विभागामध्ये असलेली स्पर्धा आपण अनुभवत आहे. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस 28 मार्च 2025. चित्तथरारक सामने आजचा दिवस जर आपण पाहिला आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना एक मोठी लढत. दोन दिग्गज संघ एकामेकाच्या विपक्षामध्ये एक चांगली लढत प्रेक्षकांना इकडे नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगची समाप्ती झाली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 61 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. 62 धावा ऍक्च्युअली धावफलकावर लावल्या गेल्या. 63 धावांचं टार्गेट आपण पाहतायत. दामणेगावचे पोलीस पाटील अर्थातच योगेशजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र पारसजी पाटील आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला जाऊया मॅच कडे. आपण पाहतायत लाखिवली गावचे उद्योगपती प्रिन्सजी पाटील साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला. आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतायत राजेंद्र पाटील यांचे बंधू अर्थात तानाजी पाटील साहेब ते देखील उपस्थित झालेत. हा चेंडू बॅट न काढलाय. चेंडू चाललाय फाईन लेगला. पंचांचा इशारा आलाय. सोने पे सुहागा. चेंडू डीप फाईन लेग सीमारेषा पार आला. इकडनं जबरदस्त स्ट्रोक. ज्या धावांची गरज होती त्या धावा येत आहेत. 4 धावा चौकार. अगदीच या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या क्रीडानगरीमध्ये ज्यांचं शुभ आगमन होत आहे सुधीरजी घागत साहेब अध्यक्ष शिवक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य तथा ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष तसेच पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धामणकर नाका भिवंडी
चे मुख्याध्यापक सुधीर घागस साहेब यांचे थोड्याच वेळामध्ये या क्रीडानगरीमध्ये आगमन होणार आहे. त्यांच्या समवेत ज्ञानेश्वर गोसावी साहेब, सदस्य शिवक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, तसेच दुर्जन भोईर साहेब, ठाणे जिल्हा विद्यासेवक पथपेढीचे कोषाध्यक्ष आणि मुख्याध्यापक अंजूर हायस्कूल अंजूर यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. धन्यवाद. फ्रीडचा चेंडू फटका इकडनं चांगलाय, गॅप मध्ये चाललाय, जबरदस्त स्ट्रोक ऑन साइडला, इकडनं ठोकलाय, कॅल्क्युलेटेड, सीमा पार, आलाय बिग हिट, षटकार. इकडनं एकाच टप्प्याने ऍक्च्युली चेंडू गेलाय. आपण पाहताय दोन क्षेत्ररक्षकांच्या दराईला अगदी इकडनं भेदलंय. जबरदस्त स्ट्रोक फ्रीडचा चेंडू, फ्री माइंडनं स्ट्रोक, इकडनं माइंड सेटनं चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. दोन क्षेत्ररक्षकांची गॅप निवडली आणि त्या गॅप मधनं इकडनं 4 धावा वसूल केलेत. या चौकाराच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 18च्या घरामध्ये. जिकडे 63चं टार्गेट आहे ते टार्गेट चेस डाऊन करत असताना चांगली सुरुवात इकडनं केली आहे एवढंच म्हणावं लागेल. जिकडे पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या त्यानंतर मोठे फटके येणे खूप नित्यांत गरजेचे होते फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. ते फटके इकडनं येत आहेत. नेक्स्ट बॉल, दबाव आता गोलंदाजावर आलाय कारण बॅक टू बॅकच्या 2 चेंडूंवर 2 चौकार आलेत. हा चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, संधी होती बॅटरकडे, परंतु चेंडूमध्ये वेग जर आपण पाहिलं तर प्रचंड होतं. चेंडू पडल्यानंतर मधल्या एष्टीवरनं अगदी वेगानं निघून गेलाय. कमबॅक केलंय गोलंदाजानं. कमबॅक अथवा क्रिकेटचा खेळ, तुमच्याकडे कमबॅक करण्याची क्षमताही असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे असलेले टॅलेंट, तुमच्याकडे असणारी गुणवत्ता तुम्ही स्पष्ट करणं हे खूप गरजेचं आहे आणि तीच टॅलेंट इकडनं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे, पॉइंटच्या डोक्यावरून इकडनं वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होतोय फरार. डीप पॉइंट सीमारेषा पार, दन 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 करत 4 धावा चौकार. असो अथवा आयुष्याचा, जो टिकेल तोच जिंकेल, हेच इकडनं मात्र प्रत्युत्तर दिलंय बॅटरनं. हा चेंडू ऑन साइडला फेकलाय, आकाशामध्ये चेंडूला गगनभेदी एक जबरदस्त स्ट्रोक, हाय अँड सम बिग हिट, अडवा बॅटचा प्रहार, चेंडू सीमारेषा पार. त्या ठिकाणी आयवा झेल पकडलाय, आला इकडे षटकार. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक आता 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. ज्या धावांची गरज होती, ज्या फटक्यांची नित्यांत गरज होती बॅटिंग करणाऱ्या टीमला, ते स्ट्रोक इकडनं आलेत. फलंदाज जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये इकडनं हितेश काउंटर अटॅक करताना दिसलेत. या प्रेक्षकानं बॅक टू बॅक हा दुसरा झेल पकडला आजच्या दिवसातील आणि त्याचा हात जर आपण पाहिला तर डावा हात थोडासा फ्रॅक्चर आहे. यालाच म्हणतात जिद्द. खऱ्या अर्थाने जर तुमच्यामध्ये क्षमता असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कुठेही जाऊन पैसे कमवू शकता. त्याचं प्रत्यक्षिक उदाहरण इकडनं दाखवलंय. हा चेंडू जर पाहिलं तर गती कमी केली आहे परंतु लेन आणि लाईन जी आपण पाहिली आउटसाइड द ऑफ स्टंप, चेंडू पडल्यानंतर खूप जास्त बाहेर जातोय. पंच आमच्या बाजूने वळतायत. पंचांच्या दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. धाव इकडनं अव्वांतर प्राप्त होतीये. अव्वांतर धावेच्या मदतीनं धावफलका जर विचार केला तर धावफलक 29 अर्थातच 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. बिनबाद 29 अशी स्थिती आपण पाहतायत. इकडनं जर आपण पाहिलं तर 200 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा या प्रेक्षकाला दिलं गेलंय. हा चेंडू थोडेसे पुढे येत खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु गोलंदाजाने त्याला पाहिलं, हेरलं, परखलं आणि लेन जी आहे चेंडूची ती थोडीशी मागे खेचली आणि फलंदाजाला बॅकफुटला ढकलण्यामध्ये यशस्वी ठरलेत. चांगल्या लेंथ लाईनवर गोलंदाजी इकडनं करावी लागेल जर या सामन्यामध्ये या मोठ्या चेस डाऊनला इकडनं डिफेन्स करायचं असेल तर. मालोडी संघाकडे देखील क्षमता आहे, ती कुवत आहे. हा चेंडू अडवा बॅटनं प्रहार केला. क्षेत्ररक्षक तिकडे फक्त पाहण्याचं काम करतील. वा 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 हितेश, वा काय बॅटिंग करतायत. मैदानाच्या आतमध्ये हितेश नावाचं वादळ आलंय. कधी इकडनं चेंडू गोलंदाजाच्या बाजूने जातोय, कधी फलंदाजाच्या बाजूने जातोय. यालाच तर म्हणतात क्रिकेटचा खेळ. कधी कधी हरणारा संघ जिंकतो तर कधी कधी जिंकणारा संघ हरतो. क्रिकेट हा अनिश्चित
आणि तेच इकडनं घडलंय मैदानाच्या आतमध्ये. षटकार आलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस जर आपण विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 35 हितेशच्या या षटकारानं पुन्हा एकदा अपेक्षा पल्लवित केल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. कारण हितेश संघाचा कर्णधार आहे, संघाचा एक सर्वात महत्त्वपूर्ण खेळाडू आहे आणि त्याच्याकडनं संघ अपेक्षा देखील करतोय आणि त्या अपेक्षांना सध्याच्या घडला तरी तो चांगला खेळ करतोय. धन्यवाद. आपण जर सध्याच्या घडीला विचार केला तर ज्या पद्धतीने या मैदानावर लाईट चमकत आहेत त्याच पद्धतीने रघुनाथ स्मृती चषक देखील चमकताना दिसलाय. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर प्रकाश ज्योतातील ज्या स्पर्धा आहेत त्या अनेक ठिकाणी आपण पाहतो की लाईटची त्या ठिकाणी मात्र दुविधा येत असते. फलंदाजी करणारा टीम, गोलंदाजी करणारा टीम चर्चा करत असतो की चांगल्या पद्धतीने लाईट पडत नाहीये. परंतु या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर सातत्याने या स्पर्धेची चर्चा होताना आपण पाहिली आहे. कारण लाईट जर आपण पाहिली तर चांगल्या पद्धतीने जे बॅटर बॅटिंग करतायत, जे क्षेत्ररक्षण करतायत त्यांच्या तोंडातून देखील ऐकायला मिळतं की चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन आहे आणि खेळण्याकरिता या ठिकाणी दिवसाप्रमाणे खेळ करण्याची संधी भेटते. त्याबद्दल जर आपण पाहिलं तर चर्चा लाईटची देखील होतीये आणि या स्पर्धेची देखील होतीये. ज्या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर षटकार आला तो चेंडू डेट स्वरूपात देण्यात येईल. कारण स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी बेल्स पडली गेली होती. बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी मात्र बेल्स पडली गेली होती. त्या अनुषंगाने आपण तो बॉल डेट देत आहोत. इकडनं नशिबाची साथ क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला थोडीफार का होईना इकडनं प्राप्त झाली आहे. कारण बेल्स जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पडलेत. शेवटचा एक चेंडू इकडनं जर आपण पाहिला तर शिल्लक या षटकातील. कारण तो चेंडू डेट स्वरूपात इकडनं पंचांनी कलवलाय. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक सध्याच्या घडला तरी 29च्या घरामध्ये आहे. या दरम्यान चेंडू मात्र बॅटची एज लागली आणि येस यष्टीरक्षकानं पकडलाय झेल आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेम्यामध्ये आनंदाचा माहोल, जल्लोष प्रेक्षक इकडनं साजरा करतायत. कारण विकेट मोठी आली आहे. कारण बॅटर जर आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर चाललाय. अर्थातच हितेश. बिग विकेट इज डाऊन. मोठा आदरा मैदानाच्या आतमध्ये. जिकडे चांगली बॅटिंग होत होती त्यानंतर जे महत्वपूर्ण बॅटर होते अर्थातच हितेश त्यांना मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. नवीन फलंदाज इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करता चाललाय भावेश. त्याच्याकडे देखील चांगली कुवत आहे, चांगली बॅटिंग करण्याची क्षमता आहे. त्याला इकडनं स्पष्ट करावं लागेल. तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहे ते महत्त्वाचं नाहीये. इकडे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर स्वतःच्या गावाकरिता, स्वतःच्या गावाच्या नावाकरिता कशा पद्धतीचा खेळ करता ते इकडनं प्रेक्षक पाहतात. ती तुमची टीम पाहत असते, तुमचं गाव पाहत असतं. आणि आज अक्षरशः दोन्ही टीमचे गाव इकडे या सामन्याची मजा लुटत असतील. दबाव खेळाडूंवर आहे, दबाव गोलंदाजावर आहे, दबाव फलंदाजावर आहे.
दबाव प्रेक्षकांवर देखील आहे आणि गावाचे जे प्रेक्षक टीव्हीवर बसून मॅच पाहतायत ना त्यांच्यावर देखील इकडनं दबाव आहे. लेट्स प्ले. चला पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पंकज लॉंग रनअपने सज्ज झालेत. या दरम्यान चेंडू फुल टॉस स्ट्रेट बॅटनं वाडा शॉट सरळ बॅटनं ऑन दी अप. टेनिस बॉल क्रिकेट मधलाच नव्हे तर लेदर बॉल क्रिकेट मधला देखील ज्याला सर्वात सेफ स्ट्रोक म्हटला जातो तो स्ट्रोक आलाय बॅटरच्या माध्यमातून. 6 धावा बिग हिट षटकार. पहिल्याच बॉलवर इकडनं षटकार आलाय. जिकडे शेवटचा चेंडू डेट झाला त्यानंतर एक बॅटर बाद देखील झाला परंतु इकडे जबाबदारी स्वीकारली आहे. हा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न शरीरावर येणारा चेंडू महत्वाची विकेट धोक्यामध्ये. चेंडू हवेत गेलाय. धोक्याची घंटा फलंदाजी करणाऱ्या टीम करिता मोठा आद्रा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. बिग ब्लो बिग विकेट. हर्षद इज अ बॅक टू द डगआउट. ज्या प्रेक्षकांनी झेल पकडलाय त्यांनी एकट्यानेच यायचंय. ज्या प्रेक्षकांनी झेल पकडलाय त्यांनीच यायचंय फक्त. नेक्स्ट बॉल. हा फटका सुंदर आहे लॉंग ऑफच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक जज करतात वाडा कॅच. जबरदस्त झेल नजर चेंडूवर प्रॉपर आणि त्या ठिकाणी पकडला गेलाय झेल आणि संपलाय डावखुऱ्याच्या आक्रमक बॅटरचा खेळ. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघात.
आपण पाहतायत या ठिकाणी ज्याने आयवा जेल पकडलाय, प्रेक्षकांवर त्याचबरोबर खेळाडूंवर देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रेम दाखवलं जात आहे. आपण पाहतायत पिंपलगर त्यांचा संघ देखील चांगल्या पद्धतीने खेळ करताय आणि ते संघाचे प्रेक्षक आहेत आणि त्यांनी जेल पकडलाय आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्यांना प्राप्त होते. चला जाऊया लगेच मॅच कडे. नवीन बॅटर कुशाल आलेत. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक 42 अर्थातच 42च्या घरामध्ये फलंदाजी करणारा संघ आपण पाहतायत. एका बाजूने मालोडी आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण विचार केलं तर तेवढाच दिग्गज संघ आहे. चेंडू जबरदस्त होता. या ठिकाणी काय घडलंय, तू मला एसटी दाखवली आणि मी ती वागवली हेच सांगत असताना गोलंदाज बॅटरला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला.
नक्कीच सिद्दीक जी बाबे, पिछले 15 साल से आप बोल रहे थे आएंगे आएंगे राजेंद्र पाटिल की टूर्नामेंट में, लेकिन आखिरकार यहाँ पे आ गए। आपका भी यहाँ से बहुत बहुत शुक्रिया। चला सामना संपलाय, लगेच नेक्स्ट मॅच। चला नेक्स्ट मॅच साठी लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे। मालोडी टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर आपण पाहताय त्यांच्या विरोधामध्ये ज्या संघाने लढत दिली, अर्थातच आपण पाहताय वज्रेश्वरी विभागातील आंबोडे टीमचा कॅप्टन, दोन टीमच्या कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधायचे। मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार ज्याच्या नावावर गेलाय, जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा तेव्हा ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा असते, अर्थातच राहुल पाटील ठरला या मॅचचा हिरो। अर्थातच मॅन ऑफ द मॅच गोज टू राहुल पाटील, नाबाद 45।